पण परिस्थिती अशी असते की तुमच्याभोवती असणारी माणसं, तुमच्याभोवती असणारं वातावरण, तुमची असणारी बौद्धिक पद्धत, समोरच्यांची असणारी बौद्धिक कुवत या इतक्या निरनिराळ्या असतात की कित्येक वेळेला आपण समोरच्याला समजूनच घेऊ शकत नाही, किंवा समर्थ आपल्याला समजून घेऊ शकत नाही. आणि त्यामुळे होतं कसं की जिथं आपण समजून घेऊ शकत नाही तिथं आपल्याला असं वाटतं की हेच माझ्या पदरी का, असं आपल्याला वाटतं. पण कसं आहे की सगळ्याच गोष्टी जर आपण ठरवू शकत असतो तर जग सुखी झालं असतं किंवा पूर्ण दुःखी तरी झालं असतं. पण सगळ्या गोष्टी आपण ठरवू शकत नाही, सगळ्या गोष्टी आपण ठरवू शकत नाही, सगळ्या गोष्टी ठरवण्याचा आपला अधिकार नाही. आणि म्हणूनच तर हे जगाचं वैविध्य, चांगलं अथवा वाईट, हे आपल्याला भोगण्याशिवाय आपल्याला गत्यंतर राहत नाही, ते भोगण्याशिवाय आपल्याला गत्यंतर राहत नाही. आणि म्हणूनच हे वैविध्य आपण बघणार आहोत, हे वैविध्य आपण बघणार आहोत का वैविध्याच्या मागे असणारं एकतत्व आपण बघणार आहोत, हे आपण ठरवलं पाहिजे. हे वैविध्य बघायचंय, बघायचं नाही असं नाही. कारण शेवटी आपण जन्माला आलो आहोत, ह्या जगात वावरतो आहोत, तर वावरतोय म्हटल्यानंतर त्या जगाशी आपण जर एकरूप झालो नाही तर आपण त्याचा आनंद सुद्धा घेऊ शकणार नाही, ही तेवढीच खरी गोष्ट आहे. पण त्याचा आनंद घेताना आतमध्ये कुठेतरी याची जाणीव असणं आवश्यक आहे, हे जाणीव ठेवणं आवश्यक आहे की ह्याच्या पलीकडे आपण कुठेतरी विचार करायचा, ह्याच्या पलीकडे आपण काहीतरी निराळं साध्य करायचं, कारण त्याशिवाय पर्याय नाही. जग असार आहे म्हणूनच परमेश्वर सार आहे. जर जग सार असतं तर परमेश्वराकडे बघण्याची लोकांना गरजच कशाला भासली असती. आणि म्हणून त्यांनी जे म्हटलंय की जनी लोचनी मनी लोचनी श्री हरितोची पाहे, मनी लोचनी श्री हरितोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राहे. तर मनी लोचनी समर्थांना एकच ध्यास होता आणि तो म्हणजे रामरायांना पाहण्याचा, रामरायांना समजून घेण्याचा. कारण रामरायांचं कार्य, रामरायांचा विचार त्यावेळेला तरी काय निराळी परिस्थिती होती. आज आहे तीच परिस्थिती त्यावेळेला होती. त्यावेळेला सुद्धा वाईट माणसं मातली होती, त्यावेळेला सुद्धा दुर्जन मातले होते, त्यावेळेला सुद्धा सत्ता नको त्या मार्गाने जात होत्या, त्यावेळेला सुद्धा लोकांच्या जीवनाला अर्थ राहिला नव्हता, सामान्य माणसांना जगणं अशक्य झालं होतं. हीच परिस्थिती त्यावेळेला होती. जी रावणाच्या काळाची परिस्थिती तीच रावणाच्या काळाची परिस्थिती, ती शिवरायांच्या काळाची परिस्थिती, आजही तीच परिस्थिती आहे. माणूस काय बदलला नाही, माणूस बदलला नाही, माणूस तसाच आहे, फक्त कपडे बदलले, वापरण्याच्या वस्तू बदलल्या, तो आकाशातनं चंद्रावर जायला लागला, पण माणूस आतनं काय बदलला नाही, जसा आहे तसाच राहायचा, जसा आहे तसाच राहायचा. आणि त्यामुळे तर प्रश्न सुटत नाहीत ना. काय आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन उपयोगाचं नाही, व्यावहारिक दृष्ट्या सक्षम होऊन उपयोगाचं नाही, किंवा वाचन करून किंवा कॉम्प्युटरायझेशन होऊन सक्षम होऊन उपयोगाचं नाही, मानसिक दृष्ट्या सक्षम व्हायची गरज आहे. पण जोपर्यंत मानसिक दृष्ट्या माणूस सक्षम होत नाही तोपर्यंत या सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. पण हे व्यर्थ जरी असल्या तरी सुद्धा माणसात अडकून राहतो ना, माणसात अडकून राहतो. आणि म्हणूनच आत कुठेतरी जाणीव ही निर्माण व्हायची गरज आहे, कुठेतरी आत जाणीव निर्माण व्हायची गरज आहे की आपल्याला आतून बदललं पाहिजे. आणि हे आतून जर बदलायचं असेल तर त्याचा ध्यास हवा. समर्थांना ध्यास होता रामरायांचा, समर्थांना ध्यास होता रामरायांचा. हे बाहेरचं सगळं ते पाहत होते, बाहेरचं सगळं ते पाहत होते, बाहेरची वाईट परिस्थिती पाहत होते, लोकांवर होणारे अत्याचार पाहत होते, अन्याय पाहत होते. आणि हा अन्याय आणि अत्याचार पाहताना त्यांना असं वाटत होतं की हे बदलता येणं शक्य आहे का, हे बदलता येणं शक्य आहे का, असं म्हणतात. त्यांच्या डोळ्यासमोर फक्त एकच उत्तर यायचं आणि ते म्हणजे रामराय. आणि म्हणूनच त्यांनी रामरायचा ध्यास जो घेतला ना तो नामस्मरणापुरता घेतला नाही. मनी लोचनी श्रीहरितोची पाहे, हे रामरायासाठी जगायचं, रामरायासाठी मरायचं, रामरायाचं चिंतन करायचं, रामरायाच्या जीवनाचा अभ्यास करायचा आणि रामरायांसारखं जीवन प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करायचा. त्या प्रयत्नांनी पुन्हा आनंदवन भुवन उभं करावं, हा त्यांचा ध्यास होता. आणि म्हणून त्यांनी सतत रामरायांचा ध्यास घेतला. आणि जो ज्याचा ध्यास घेतो ते त्याला मिळतं, जो ज्याचा ध्यास घेतो त्याला ते मिळतं. आणि म्हणूनच ज्या पैशाचा ध्यास, सत्याचा ध्यास घेता सत्ता मिळते, संपत्तीचा ध्यास घेता संपत्ती मिळते, सुखाचा ध्यास, आपण वैश्विक सुखाचा ध्यास घेतो ते सुख मिळतं. तसं ज्याचा आपण ध्यास घेऊ ते मिळतं ना, तसं रामाचा ध्यास घेतो तर राम मिळतो. आणि राम मिळतो तो कसा, ह्या बाकीच्या गोष्टी आहेत, ह्या बाकीच्या गोष्टी तुम्हाला अडचणीत आणतील किंवा त्रास देतील, पण रामराय असा आहे की तो सर्वशक्तिमान आहे. तो तुमच्यात आला ना तर तो तुम्हाला शक्तिमान करेलच, पण साऱ्या जगाला शक्ती तुमच्याकडनं दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून समर्थांनी रामरायांचा जो ध्यास घेतला त्या ध्यासामुळे स्वराज्य उभं राहायचं. आणि म्हणूनच त्यांनी पुढे म्हटलं आहे की जनी जाणता भक्त होऊन राहे, जाणता भक्त होण्याची गरज आहे.
रामरायांना सतत चिंतन करायचं मनाने आणि डोळ्याने, म्हणजे अंतर्बाह्य सतत रामरायांचं स्मरण करायचं, चिंतन करायचं, त्यांच्याशी एकरूप व्हायचं. ते एकरूप व्हायचं ते कसं एकरूप व्हायचं, तर त्याला समजून घेऊन एकरूप व्हायचं. अजाणतेपणे नाही, मूर्खपणानं नव्हे, काही कळतच नाही असं नाही. तर रामरायांना समजून घ्यायचं म्हणजे रामरायांचा अभ्यास करायचा. मी नेहमी म्हणतो ना तुम्हाला की सद्गुरूच्या जवळ असलं तर सद्गुरूचं बघितलं नुसतं मी जवळ आहे जवळ आहे जवळ, त्याला काही किंमत नाही. मी कितीतरी माणसं बघितली, फार मोठ्या माणसांच्या जवळ असतात. मी कितीतरी वेळा बघितलं, फार मोठी म्हणजे ज्यांच्या नावाला सारं जग मान्यता देतं अशा माणसांच्या अवतीभोवती असणारी मी माणसं बघितली आहेत की ती अतिशय छोट्या मनाची, अतिशय साधी असतात. त्यांना काही जमत नाही. साधी म्हणजे त्यांना काही कर्तृत्वच नाही, अशी परिस्थिती असते. हे असं का होतं? त्याचं कारण आहे ते त्यांच्या भोवती राहतात, त्यांचा मोठेपणा त्यांना मिळतो, पण ते ज्याच्याकडे ज्याच्या बरोबर आहेत त्याला ते आत्मसात करत नाहीत. गुरुच्या बरोबर असताना गुरु आत्मसात केलं पाहिजे. तो कसा उठतो, कसा बोलतो, कसा वागतो, कसं आत्मसात करतो, कसं समजावून सांगतो, कसं समजून घेतो, कसं प्रेम करतो, कसं सांभाळून घेतो, कसं शिक्षा करतो, कसं माफ करतो, हे समजून घ्यायला पाहिजे. हे सगळं तुम्ही जेव्हा बारीक सारीक गोष्टी समजून घेता ना, त्या कारण सगळ्या गोष्टी पुस्तकात येत नाहीत. सगळ्या गोष्टी पुस्तकात येत नाहीत. पुस्तक जर वाचून माणसं शहाणी झाली असती तर गुरुची गरजच भासली नसती. गुरु कशा करता असतो? कारण पुस्तक वाचल्यानंतर त्याच्या बिटवीन द लाईन जे आहे ते नाही कळत. म्हणून सगळे महाराज म्हणायचे, महाराज काय म्हणायचे, कोणीही लाईन्स वाचतं बट यू हॅव टू रीड बिटवीन द लाईन्स. बिटवीन द लाईन म्हणजे काय की लिहिलेल्या ओळी ज्या आहेत ना, लिहिलेल्या ओळी ज्या आहेत ना, त्या ओळी कोणी वाचतो, पण त्या ओळीच्या मागं त्याला काय सांगायचं आहे, त्याचा भावार्थ काय, त्याचा दृष्टिकोन काय, हा समजून घ्यायची गरज आहे. हा समजून घ्यायची गरज आहे. तर परिस्थिती अशी आहे की आपण जेव्हा तिथं बरोबर असतो तेव्हा त्यांच्या वागण्यातून काय आपण म्हणतो की एखादी गोष्ट H2 किंवा एखादी डेफिनेशन आपण घेतली सायन्सची, तर आपण काय म्हणतो की प्रयोगशाळेत जाऊन आपण ते सिद्ध करून पाहू. जेव्हा ते आपण वाचतो, ते पाठ करतो, त्याच्यानंतर आपण प्रयोगशाळेत काय करतो, प्रयोग करतो आणि ते सिद्ध करून पाहतो. आणि ती व्याख्या जेव्हा सिद्ध होते तेव्हा त्याचा पूर्णत्व येतं असं आपण म्हणतो. हा परफेक्ट आहे, बरोबर आहे असं आपण म्हणतो. तसं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला पूर्णत्व देण्याचं काम सद्गुरू करतात. आणि हे सद्गुरू करतात म्हणजे काय करतात, तर शास्त्र प्रॅक्टिकल मध्ये कसं आणायचं ते सांगितलं जातं. इंजिनिअरिंगची डिग्री घेतलेला माणूस असतो ना, त्याला उद्या सांगितलं जा बिल्डिंग बांधायला नाही जमत. त्याला म्हणूनच सांगतात तुम्ही जा कोणातरी हाताखाली काम करा, कुठेतरी कंपनीत काम करा. एक्सपिरियन्स आहे का विचार, एक्सपिरियन्स हाच एक्सपिरियन्स आहे का विचारतात ना. तुम्ही नोकरी मागायला की विचारतात एक्सपिरियन्स आहे का, म्हणजे काय शालेय शिक्षण झालं पण ते शालेय शिक्षण व्यवहारात कसं वापरावं हे कळतं का बाबा तुला. हे व्यवहारात कसं वागावं हे जर कळत असेल, वापरावं असं कळत असेल ना, तर त्याला पूर्णत्व असं म्हणतं. आणि म्हणून समर्थांनी म्हटलं जाणता भक्त होऊन राहे म्हणजे काय, जाणता भक्त होऊन राहे म्हणजे की रामरायांना समजून घे, रामरायांचा विचार कर, रामरायांचं चिंतन कर, रामरायांचं नामस्मरण कर. आणि नामस्मरण चिंतन करता 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 मानसिकता तुझी इतकी असली पाहिजे की रामरायांचे विचार करण्याची पद्धत, रामरायांचा विचार करण्याची पद्धत, रामरायाची वागण्याची पद्धत, रामरायांचं प्रेम करण्याची पद्धत, ही सगळी तुम्ही आत्मसात करून घ्या. आणि जसं तुम्ही आत्मसात करायला लागाल तसं ते तुमच्या वागण्यातून बाहेर पडायला लागेल. आणि जसं वागण्यातून बाहेर पडायला लागेल तसं तुम्ही लोकांना हवेसे वाटाल. समर्थ व्हायचं तर क्षुद्र राहून माणूस समर्थ नाही होऊ शकत. समर्थ राहायचं, कोणी म्हणालं की मी माझं हे ते एवढ्यावर मी प्रेम करणार, बाकी जगाला आग लागो आणि लोकांनी मला समर्थ म्हणावं, शक्य नाही. कोणी म्हणणार नाही, कोणी म्हणणार नाही. गल्लीचा लीडर व्हायचं असेल ना तरी लोकांना त्याग करावा लागतो. गल्लीचा लीडर व्हायचं तर समर्थ म्हणजे फार मोठी गोष्ट आहे हो. समर्थ व्हायचं म्हणजे किती मोठा त्याग करायला पाहिजे. पण तो त्याग म्हणजे काय, असं नाहीये की वेड्यासारखं आपण लंगोटीवर फिरलं, असं नाहीये. तो त्याग आहे ना, तो असा आहे की अनेकांचं सहन करावं लागतं, अनेकांसाठी करावं लागतं, अनेकांवर प्रेम करावं लागतं आणि ते निखळ मनापासून करावं लागतं. की समोर त्याच्या लक्षात आलं पाहिजे की नाही हा माझं हित चिंतणार आहे, हा माझ्यावर प्रेम करणार आहे आणि ह्याच्या प्रेमासाठी याचं प्रेम मिळावं, याचं पाठराखण मिळावी म्हणून मी ह्याच्यासाठी वाटेवते करावं तयार होऊन, ही भावना निर्माण होणे फार मोठी गोष्ट आहे. ही साधी सुधी गोष्ट नाही. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलंय की पहिल्यांदा त्याने म्हटलंय की मनी लोचनी श्रीहरी तोची पाहे, जनी जाणता भक्त होऊन राय, गुणी प्रीती राखे क्रमू साधनाचा. साधन म्हणजे सतत केलेली क्रिया, सतत केलेली क्रिया. एकच गोष्ट परत परत करावी लागते, चांगली गोष्ट परत परत करावी लागते, कारण ती केली तर त्याची सवय लागते, सवय लागली पाहिजे. वाईट गोष्टी सवय लागायला प्रयत्न करावा लागत नाही, आपोआप लागते,
फक्त इच्छा करायची खोटी की आपोआप लागते. तुम्हाला जमत नसेल तर लोक शिकवायला येतील तुम्हाला की कसं करावं. वाईट गोष्टीची व्यसन आहेत ना, व्यसन, वाईट गोष्टी, वाईट विचार, वाईट दृष्टिकोन, हे तुम्ही फक्त करायची इच्छा करा की तुम्हाला जमत नसेल तर लोक सांगायला येतील कसं करावं, हे कसं करावं. एखादा नवशिका समजा बिचारा कुठच्या चुकीमध्ये पोलिसांच्या तावडीत सापडला आणि जर गेला पोलीस स्टेशनमध्ये आणि समजा गेला जेलमध्ये, तर तो भुरटा असेल ना, तो बाहेर येताना तो डिग्री घेऊनच बाहेर येतो. डिग्री घेऊनच लोक त्याला शिकवतात, अरे असं नाही, तू अशी चोरी केली म्हणून पकडला गेला, आता तू असं असं कर म्हणजे नाही पकडला जाणार, हे तेव्हा शिकवतात आतमध्ये. तर परिस्थिती अशी की चांगलं करायला शिकवायला फार कठीण असतं आणि त्याच्याकरता काय असतं, चांगल्याची सवय लावून घ्यावी लागते, चांगले सतत जाणीव असावी लागते. आणि ही सततची जाणीव ही नामस्मरणाने येते, साधनेने येते. साधना म्हणजे काय, एका जागेवर बसून तासंतास बसले ही साधना नाही. समर्थांनी साधना काय केली, समर्थांनी संपूर्ण भारतभ्रमण केलं, लोकांची सुखदुःख बघितली आणि सुखदुःख बघून त्यांनी त्याच्यावरती उपाय शोधले आणि उपाय शोधून ते अंमलात आणले, हे महत्वाचं. नाही तर शहाणी माणसं खूप असतात, शहाणी माणसं खूप असतात, अनेक माणसं अशी असतात जे काय करावं हे सांगतात, करत काही नाहीत. काय करावं हे सांगतात, तर काय करावं हे सांगण्याची गरज नाही, काय करायचं हे करून दाखवण्याची गरज आहे. आणि जो करून दाखवतो ना तो समर्थ होतो. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की समर्थ केव्हा होतो, की जेव्हा तो करून दाखवतो. आणि करून दाखवतो केव्हा, की सतत त्याचा तो विचार करतो आणि त्याच्या परीने ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतो. ही तर साधना आहे, ही तर साधन आहे. शिवरायांनी साधना केली. आता तुम्ही म्हणाल की समर्थ बसले होते तपश्चर्या करत, पण शिवराय कुठे तपश्चर्या करत होते. अहो शिवरायांनी तेवढी तपश्चर्या केली. समर्थांची तपश्चर्या दिसते, शिवरायांची दिसत नाही. म्हणून ते श्रीमंत योगी म्हणतो ना शिवरायांनी, त्यांनी श्रीमंत योगी म्हटलं. निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांची आधार, अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी म्हटलं. या अखंड स्थितीचा निर्धार म्हणजे काय, की स्वराज्य निर्माण करे, हे राज्य व्हावे श्रींची इच्छा आहे, हे एकदा ते बोलले शिवराय आणि मरेपर्यंत तोच विचार घेऊन ते चालले. विचार नाही बदलला त्यांचा, विचार तोच राहिला कायम, दुसरा विचार नाही आला डोक्यात. ही अखंड स्थिती म्हणजे काय, अखंड स्थिती म्हणजे एका जागेवर बसणं नव्हे, मानसिक स्थिती अखंड राहणं, त्याच विचारावरती पक्क राहणं, कुठल्याही परिस्थितीत तो विचार न सोडणं आणि तो विचार पूर्ण करूनच राहणं, याला म्हणतात अखंड स्थिती. आणि म्हणून ते योगीच होते. शिवरायांनी जो योग आचरला त्यात त्यांनी काय कमी मनस्ताप सहन केला, त्यात कमी मनस्ताप नाही सहन केला. अहो ज्या माणसांना बरोबर घेऊन स्वराज्य उभं करण्यासाठी म्हणून त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, त्यांचा एक एक सहकारी एकेका युद्धात जेव्हा मारला जात होता तेव्हा त्यांना काय कमी दुःख झालं असेल, की ज्यांच्या बरोबर ते फिरले, जंगलात फिरले, बरोबर फिरले आणि त्यांनी स्वराज्याच्या आणाभागा घेतल्या, ते जेव्हा त्यांच्याबरोबर लढणारे बाजीप्रभू सारखे, तानाजी सारखे, मुरारबाई सारखे जेव्हा माणसं गेली असतील तेव्हा त्यांना काय कमी वाईट वाटलं असेल, वाटलं असेल की वाईट. पण त्यांना एकच माहित होतं की हे होणारच, हे लढाई आहे. महाभारत तसंच आहे ना, महाभारत तसंच आहे, महाभारतात ते असंच घडलं ना. ही लढाई आहे, लढाई त्या गोष्टी घडतातच. पण लढाई ह्या गोष्टी जरी घडत असल्या तर शेवटी आपण मिळवणार काय आहोत, काय उभं करणार आहोत हे महत्वाचं आहे. लढाई म्हणजे त्या गोष्टी घडायच्यात, काय मिळवणार आहे महत्वाचं. आणि ह्या विचारावरती अखंड चिंतन करून, विचार करून आणि ती मिळवण्यासाठी म्हणून अखंड धडपड करणं, प्रयत्न करणं, कष्ट करणं, ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट. ही तपश्चर्या आहे, ही तपश्चर्या आहे. माणसाला फक्त नामस्मरण केलं, जप केलं ही तपश्चर्या वाटते, तसं नाही आहे. आपलं एखादा ध्यास घेणं आणि तो ध्यास घेऊन तो ध्यास पुरा करण्यासाठी आणि तो सुद्धा लोकांसाठी. शिवरायांची जी जहागीरदारी होती त्या जहागीरदारीमध्ये शिवरायांना खायला काही कमी नव्हतं, अन्न पाण्याला कमी नव्हतं. त्यांनी ठरवलं असतं की आपल्या घरी रोज आपण व्यवस्थित जेवावं, काय शिवरायांना कमी होतं. शहाजीराजांनी भरपूर मिळवून ठेवलं होतं, आजन्म खाल्लं असतं तरी संपलं नसतं, एवढं होतं, काय कमी होतं त्यांना. पण तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की नाही, हे आपण स्वतःसाठी जगतो, आपल्याला लोकांसाठी जगायचंय, लोकांसाठी मरायचंय, हे स्वराज्य व्हायला पाहिजे. ही चुकीचे पापी माणसं येतात, हरामखोर माणसं येतात आणि ह्या आमच्या समाजावरती अन्याय करतात, राष्ट्रावरती अन्याय करतात, या देशावरती अन्याय करा, बलात्कार आहे, हा बलात्कार आहे, आपल्या मातृभूमीवर राष्ट्राला बलात्कार आहे, हा नाही चालता कामा, हे होता कामा नये असं वाटलं त्यांना. आणि त्याचा ध्यास त्यांनी घेतला आणि तो ध्यास मरेपर्यंत त्यांनी पाळला. हीच तपश्चर्या आहे आणि ही तपश्चर्या अवघड तपश्चर्या आहे. ध्यान जाऊन बसलं, डोळे मिटून बसलं आणि डोळे मिटून शांत बसलं, ही तपश्चर्या एक वेळ सोपी. शिवरायांची तपश्चर्या कठीण तपश्चर्या, कारण माणूस मुशीतून जसा ताऊस दाखवून दिसतो ना तशी ती तपश्चर्या.
तेव्हा सुख नाही, तेव्हा मनस्वास्थ्य नाही, तेव्हा रोज नवीन प्रश्न आहेत, रोज नवीन संकट आहे. आणि त्या रोज नवीन प्रश्नात संकटाला घाबरून पळून जायचं नाहीये. तुमच्या आमच्या समोर एखादा अफजल खान उभा राहिला असता तर आम्ही पळून गेलो असतो, म्हणाल होतं कशाला मारायला जायचं. हा, पण शिवराय पळाले नाहीत. त्याने अनेक प्रश्न, अनेक अडचणींना तोंड दिलं, पण त्यांनी स्वराज्य उभं केलंच. आणि ती जी तपश्चर्या आहे ती फार महत्वाची आहे. आणि त्याच्यासाठी समर्थांनी जे खस्ता खाल्ल्या, शिवरायांसाठी समर्थांनी ज्या खस्ता खाल्ल्या, कारण शिवरायांनी जे राज्य उभं केलं ते राज्य उभं करताना शिवराय हे भवानी आईचं देणं आहे. त्यांना तलवार दिली ते भवानी आईने दिली आहे. शिवाईचा आशीर्वाद आहे, तिच्या आशीर्वादाने शिवराय जन्माला आलेत. हा शंकराचा अवतार आहे. ही समाजामध्ये भावना निर्माण करायचं काम कोणी केलं? हे समर्थांनी केलं. कारण समर्थांवर लोकांचा विश्वास होता आणि म्हणूनच लोकांमध्ये भावना निर्माण झाली तर जगावं तर शिवाईसाठी आणि मरावं ते शिवरायांसाठी. ही भावना निर्माण झाली का? कारण ती श्रद्धा लोकांमध्ये निर्माण करायचं काम समर्थांनी केलं. हे समर्थांनी शिवाजींनी जे केलं ना, हे आपण जर डोळ्यासमोर आणलं तर आपल्या असं लक्षात येईल की जनी जाणता भक्त उंदरे म्हणजे काय. हे नुसतं अध्यात्म नाहीये, हे जीवनाचं शास्त्र आहे. हे जीवनाचं दासबोध, मनाचे श्लोक हे जीवनाचं शास्त्र आहे. कसं जगावं हे शास्त्र आणि कसं मरावं हेही शास्त्र आहे. हे त्यांनी त्याच्यात सांगितलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की गुणी प्रीती राखे, काय तर सद्गुणांचं वर्धन कर, सद्गुण सांभाळ, प्रेम कशावर कर? सद्गुणांवर कर. गुणी प्रीती राखे, क्रमू साधनाचा, सतत क्रम कर, सतत सवय कर. काय कर? साधना करत राहा. त्या विचारांची, त्या भावनांची, त्या मननाची, चिंतनाची सतत साधना करत राहा. आणि त्या साधनेमुळे काय? जनी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. असा जो दास सर्वोत्तम त्याने म्हटलंय, रामरायाना त्याने सर्वोत्तम म्हटलंय, सगळ्यात उत्तम, की ज्याच्यामध्ये काय वाईट नाहीच, मुळी शोधून सुद्धा मिळणार नाही, शोधून सुद्धा मिळणार नाही, इतका सर्वोत्तम असणारा म्हणजे भगवंत असं म्हणतात, रामराय म्हणतात. तर त्या सर्वोत्तमाचा दास व्हायचा असेल तर तो सर्वोत्तमच असला पाहिजे ना. सर्वोत्तमाचा दास व्हायचा तर सर्वोत्तमच असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की असा सर्वोत्तमाचा दास तो होईल. आणि तो जेव्हा सर्वोत्तमाचा दास होईल तेव्हा तो साऱ्या जगाला धन्य असेल. जय जय रघुवीर समर्थ.